नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजले जातात 4:30 आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळत असेल तर आज हा आमच्या गावचा आहे गाव देसरूड. तर गाव देसरूड म्हणजे मी सुद्धा हे पहिल्यांदाच अनुभवणार आहे. तरी प्रथा नेमकी काय असते हे सर्व आपण जाणून घेणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता आपण जाऊया आमच्या कुलदैवत आई कांजळादेवीच्या मंदिराजवळ, कारण तिथे आज सर्व गावकरी जमणार आहे आणि तिथून हे सर्व आता कार्यक्रम सुरू होणार आहे. तर त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया, विचारू त्यांना आपण या प्रथेबद्दल. तर चला आता जाऊया फटाफट मंदिराकडे. माझी औषध देसूळ दाडका दादर दर्शनाबद्दल पण नाव ठेवलं 5 एवढ्या ठेवले रिपोर्ट मान्य करून घे आणि त्याचं असं अचानक बातम्याचे मुंबई पण इतकं ढोरा शेतीमध्ये कोणाही काही धक्का लागत नाही. वार्षिक करता करून करता वर्षाचं मान्य करून नारळ मान्य त्याच्यावर ठेवलेला कोणाच्या मुला माणसाच्या ढोरा असला शेती कोणाही धोका लागताना मुंबईत हितपासून 4 गुण रक्तपाले आलो किंवा नारळ मान्य करे नारळ शहरा राजीव काय असा तुझ्या काय धाबा कोण ठेव एवढा वाढतो जबाबदारी जमेल तर पडेची मर्याद कर चूक आपला झाली असेल माफ कर आणि वार्षिक आनंदात पण बरा कमर. तसेच महाराज आज 5 पाना ठेवता महाराज आज देसून नालो करण्याबद्दल 5 राजी होऊन एवढं नारळ घेऊन वार्षिक आनंदात फार काय खोटा असतात तुझ्या काय चुका बरं झाली असतात तर तू माफ कर आणि ह्या पाना राजी हो काय नाचगात आवरून खोट्याची मर्याद कर. आज काय करता केली तोटा गावात येण्यापडा तुझे तू धोर करून टाक तुझ्या स्वतः तुझ्या त्याचा काय असला खोटा असला मर्यादिक लावून ठेव आणि वशिक तू राजी हो 12 राजी हो नाचगात आवरून मंदिर भोपन न लागता हातापाय सांभाळ करून परा म्हणजे मुंडा माणसा मुंबई येतात पण बरा करमाडच्या. तसेच महाराज आज तो आज 72चे अधिक पॉईंट होता 84चे अधिक पॉईंट होता मागे चौड्या मागे भुंगे पॉईंट होता आज वार्षिक देसूळ करण्याबद्दल तो वार्षिक आपला मान्य करून घे. कोणाची आमच्या गावाची काय इडापडा तुझे तू धूर कर चेपे जेव्हा पाठवून दे काय खोटा असा चूक अपराध झाली इडापडा चूक आपला निर्माण चुकला असा वसाच्या कोणाही दोघे धप्पो लागतात वसाच्या जापाच्या जापान मान्य करून घे. मेळ करायच्या जापा कोणाही लोक धप्पो लागतात खबरदारी घेऊ हातापाया सांभाळ इथपण मुंबई मध्ये ढोरावाला शेती 4 रक्कोले आलो आवाज इडापडा धूर करून टाक आणि वार्षिक आनंदात पार सुखी राहा बरा कर महाराज. महाराजा 12 ठिकाणाला महाराजा देसूळ तुला नारळ ठेवलं 2 पाना ठेवले या नाच्या वाच्या नारळ मान्य करून वार्षिक आनंदात आनंदाचा पार पड काय गावात इडापडा असतात काय असतात ती तुझे धूर करून गावाच्या किमयात पेटवला पटेची मर्याद कर चूक अपराध झाली असतात माफ कर पटेची मर्याद तू ठिकाणचं माफ करू पाहिजे काय खोटा असा चूक अपराध झाली असा याच्या वसाच्या असा माफ कर. आपल्या गावगाड्याची मुंबईमध्ये हितपासून ढोरावा शेतीमध्ये नोकरी 4 कोटी मिळेल बरा कर आणि वार्षिक आनंदात पार बरा कर. आता आम्ही आलो आहे लिंगेश्वर मंदिराजवळ आणि इथून आता खाली चाललो आता आम्ही. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवता येणार नाहीत, पण जेवढ्या पॉसिबल आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी दाखवेन, कारण त्याला कारण आहे काही गोष्टींचं. तर चला आता खाली दाखवतो तुम्हाला मी नेमकं काय असतं ते. पाय सुटते बॅटरी घेते पिशत जाम झाली पिशे माझी आवडली चालवा का नाही व्हायचा आवाज दिला खाणार तो सगळं त्यावर तुझ्या कशा उचली टाकू नको अण्णा किती उचलू चल
बघून घाबरलो होतो. ए बाबा धप्पा नको, गावचा काय आता बघ. ह्याच्यात काय आता? त्याच्यात काय टाकलं? कळत नाही ना. बस लवकर. गावचा बाबा लांब असत. बस. जाताना लोकांचं नाही आधार बघा काम झाला. डोळे कशा टाकतो गावठी फगाफोग करतात. हॅलो हॅलो गावठी जातो. तो पण म्हणते घाटी चटकी चल बरोबर जास्त वेळ लावू नको. शुभम तुझा अंदाज होती घरात चल घेतला चल 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 गावठीला पाणी सुटणार तर मित्रांनो, काल रात्री जेवण घरी येईपर्यंत 12 वाजले, त्यामुळे बाकीचं तुम्हाला जास्त काही दाखवता आलं नाही आणि तिकडे वरती अंधार होता, त्यामुळे जास्त मी शूट नाही केलं. पण एकंदरीत या प्रथेबद्दल बोलायचं तर गावाचं संकट असेल, गावावरती काही इडापिडा असेल ती दूर व्हावी म्हणून ही जी वार्षिक असतं गावचं ते साजरं केलं जातं. आणि त्यासाठी तुम्ही बघितलं असेल की कोंबडा वगैरे हा देवाला दिला जातो, दाखवला जातो. तर अशी ही एक प्रथा आहे गावात, ही दरवर्षी वगैरे मला मे बी असे होते. तर माझं हे पहिलं वर्ष होतं, मी पहिल्यांदाच हे अनुभवलं. देसरूड म्हणतात याला. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या गावात पण अशा काही रीती अजूनही सुरू आहेत प्रत्येक. तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे, घंटेचं बटन आहे, ते प्रेस करा, जेणेकरून असेच कोकणातील नवनवीन आपल्या रीती परंपरा असलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.